श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की गरिबी दूर करण्यासाठी असे काही चमत्कारिक 10 उपाय की जे केल्याने तुमच्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास असेल आणि सदैव माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुम्ही करायच्या नाहीत, त्यामुळे माता लक्ष्मी घरात राहत नाही। पण आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी ही सदैव घरात राहील। तर त्यामध्ये पहिला उपाय आहे की उंबरठ्याचं पूजन। रोज सकाळी उठून आंघोळ करून आपल्या मुख्य दरवाजा जो असतो त्याचा उंबरठा जो असतो त्याला स्वच्छ पुसायचं, दरवाजा पुसायचा, त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं, त्याच्या खाली लक्ष्मीची पावलं काढायची, त्यावर कुंकू हळद टाकायचं, त्याच्यानंतर जो उंबरठा असतो त्याच्यावर कुंकू हळद टाकायचं, दरवाजावर शुभ लाभ लिहायचं, स्वस्तिक काढायचं। हे दरवाजावर तुम्ही स्वस्तिक वगैरे हे 8 दिवसातून एकदा केलं तरी चालतं, पण जो उंबरठा आहे तो रोज स्वच्छ केला गेला पाहिजे। याच्याने माता लक्ष्मीचं तुमच्या घरात आगमन होतं आणि नेहमी माता लक्ष्मी तुमच्या घरात राहते। त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे की तो म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा एक पोळी ही गाईसाठी काढून ठेवायची। पहिली जी पोळी असते ती गाईसाठी काढून ठेवायची आणि गाईला द्यायची, कारण याच्याने काय होतं की त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो। तिसरा उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी एक लाल किंवा पिवळा कापड घ्यायचा, त्याच्यामध्ये एक तांब्याचं नाहीतर चांदीचं नाणं ठेवायचं, 5 कवड्या ठेवायच्या आणि थोडंसं केसर टाकायचं आणि ते बांधायचं आणि ते तिजोरीत ठेवायचं। याच्याने काय होतं की माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही बाहेर जाणार नाही, कारण कवड्या हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि केसरसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्याच्यामुळे ही अशी पोटली करून तुम्ही जर ठेवली तिजोरीमध्ये तर माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरातून जाणार नाही। त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे शुक्रवारी अन्नदान करायचं। भलेच तुमच्याकडून अर्धा किलो करा, पावशेर करा, 1 किलो करा, कुठे जर भंडारा चालू असेल तर तिथे पीठ दान द्या, तांदूळ दान द्या आणि झालंच तर अमावस्येच्या दिवशी तीळ दान करा। हे असं दान जर तुम्ही केलं ना तर यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही जात नाही। तुम्ही जेवढं दान करणार तेवढं देव तुम्हाला अजून भरभरून देत असतो। म्हणून शुक्रवारच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी तीळ हे तुम्ही असं दान करत राहा। शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पिंपळाचे जे झाड असतं तिथे जाऊन दिवा लावायचा आणि पूजा करायची आणि प्रार्थना करायची तिथे, याने सुद्धा माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात वास करेल। त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे बुधवारी तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करायची, त्याच्यानंतर त्यांना गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य ज्या छोट्या छोट्या मुली असतात त्यांना द्यायचा थोडा थोडा, म्हणजे तो प्रसाद, आणि तुम्हीही खायचा। याने सुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल। त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी कमळगट्ट्याची जी माळ असते त्यावर 108 वेळ श्री महालक्ष्मी मातेचा जो बीज मंत्र आहे त्याने तुम्हाला माळ जपायची आहे आणि तो मंत्र आहे ओम श्रीं ब्रीं श्रीं कमले कमलालये नमः। ह्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेस एक माळ जप करायचा आहे। याने सुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही जाणार नाही। त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की तो म्हणजे होळी, दिवाळी आणि दसरा हे जे 3 आपले सण असतात, ह्या 3 सणांच्या दिवशी जो अनुष्ठान करतो म्हणजे पाठ जो असतो विष्णू सहस्रनाम आणि श्री सूक्तम, या दोघांचं जर घरामध्ये पाठ केला ब्राह्मणांकडून तर हे केल्याने सुद्धा माता लक्ष्मीचा आपल्या घरात सदैव वास राहील। प्रत्येक वेळेस काय होतं की आपल्या घरात माता लक्ष्मी येते पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती राहत नाही, चालली जाते। म्हणून ह्या 3 सणापैकी तुम्ही एका सणाच्या दिवशी जरी हे विष्णू सहस्रनाम आणि श्री सूक्तमचं जर ब्राह्मणांकडून अनुष्ठान करून घेतलं तर यामुळे माता लक्ष्मीचा नेहमी तुमच्या घरात वास राहील। तुम्ही जर प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीनारायण म्हणजे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची पूजा करून जर त्यांच्या पायाशी जर 108 कमळाची फुलं ठेवली म्हणजे ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीं असं म्हणून एक कमळाचं फूल तुम्हाला त्यांच्या पायाशी ठेवायचं आहे। असं जर तुम्ही केलं तर यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात वास करेल।
आणि समजा शुक्रवारी जर नाहीच झालं तर अमावस्येला केलं तरी चालेल. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला 108 फुलं घेऊन ओम श्रीम ह्या मंत्राने एक एक फूल व्हायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की तो म्हणजे शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी नारायणांचा जर तुम्ही उसाच्या रसाने जर अभिषेक केला श्री सुक्तम म्हणून, तर तेव्हासुद्धा माता लक्ष्मीचा तुमच्या घरात नेहमी वास असतो. शुक्रवारच्या दिवशी अभिषेक करा उसाच्या रसाने लक्ष्मीनारायणाचा. बघा तुमच्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास राहील, सदैव वास राहील. तर असे हे उपाय आहे की जे करून तुमच्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास राहील. म्हणून हे सगळे उपाय करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. मनाने करा, श्रद्धेने करा, विश्वास ठेवा, सगळं ठीक